ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीमध्ये बंपर विजय, विधानसभेतील मोठी पिछेहाट आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मुंबई महानगरपालिकेची सत्ता वाचवण्याचं आव्हान आहे. आणि या आव्हान पेलण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आधार घेतल्याचं दिसतंय. पण ठाकरेंच्या रणनीतीवरती सत्ताधाऱ्यांनी मात्र टीकेचे बाण चालवायला सुरुवात केली आहे. नेमकं काय घडलंय बघूया. ह्या छत्रपती शिवरायांची आणि आई भवानीची शपथ उचला आणि उचला तो बेल भंडारा महाराष्ट्र रक्षणाचा आणि फितुरांना गाडण्याचा. उसळू द्या तुमचे रक्त आणि पेटू द्या ती मनगटे. घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप दाखवत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. मेळाव्याच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची डबिंग करण्यात आलेली एक व्हिडिओ क्लिप मेळाव्यात दाखवण्यात आली. आज हिंदू आणि हिंदुत्व खतरे में आलाय तो या नकली हिंदूंमुळे. या क्लिपच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीतील भ्रष्टाचार, मुंबईकरांना मराठीपासून आणि मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्यासाठी प्रयत्न असे आरोप यातून करत महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे. पण ठाकरेंच्या रणनीतीवरती आता सत्ताधारी महायुतीने टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपानं ठाकरेंना आजही बाळासाहेबांच्या भाषणांचा आधार का घ्यावा लागतो असा सवाल उपस्थित केलाय. आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ते त्यांच्या कार्यक्रमात लावतायत. मी उद्धवजींना एवढंच सांगेन की ती भाषणं तुमच्याकडे आलेल्या लोकांनी ऐकली तर ती उरली सुरली लोक सुद्धा अधिक जोमाने एकनाथ शिंदेकडे जातील, नाही तर भारतीय जनता पार्टीकडे येतील. आता जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है. शिंदेच्या शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंच्या खेळीवरती प्रहार केलाय. बाळासाहेबांचा विचार सोडणाऱ्यांना आता महापालिकेच्या तोंडावर बाळासाहेबांची आठवण आल्याचा घणाघात उदय सामंतांनी केलाय. तो पण डब केलेला आवाज, ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली. त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, त्याच्यातच सगळं आलेलं आहे. तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही. सत्ताधारी ठाकरेंवरती टीकेची झोड उठवत असतानाच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने ठाकरेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी संजय राऊतांनी मात्र त्यांच्या शैलीत विरोधकांवरती पलटवार केलाय. जे काय चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत, ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनेच चाललेलं आहे. शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच, आमच्या हृदयामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या मनगटामध्ये आहेत, आमच्या विचारामध्ये आहेत, ते आहेतच. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय. ह्या छत्रपती शिवरायांची मुंबईकर आणि बाळासाहेब ठाकरेंचं नातं आजही अतूट आहे. याच नात्याचा आधार घेत बाळासाहेबांच्या आवाजातून उद्धव ठाकरे मुंबईकरांना भावनिक साथ घालतायत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही साथ ऐकून मुंबईकर खरंच त्यांना साथ देतात का, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. तुमचे रक्त. पण तुर्तास तरी ठाकरेंच्या रणनीतीवरून राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बघूया क्षणाच्या महत्वाच्या बातम्या. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे, शिंदे आणि फडणवीस समोरासमोर. मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत का, ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल. तर शिंदे नजरही न मिळवता गेले निघून. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींची तरतूद. मात्र बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा नाही. अर्थसंकल्प लाडक्या कंत्राटदारांसाठीच, ठाकरेंनी सुनावलं. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवरती भर देणार अजित पवारांचा सुतोवाच. मात्र अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा नाही. चारचाकी गाड्या महागणार. चारचाकी गाड्यांवरती 1% करवाढ. 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनावरती 6% कर. अजित पवारांची घोषणा.
मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी. गेल्या 10 वर्षातला सर्वात बोगस अर्थसंकल्प. उद्धव ठाकरेंचा अर्थसंकल्पावरती हल्लाबोल. आग्र्यामध्ये शिवाजी महाराज आणि संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजीराजेंचं स्मारक उभारणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. खोक्याबाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर. 1 कोटीची मागितली खंडणी. अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल. हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका मास सर्टिफिकेट. मंत्री नितेश राणेंचं नवं धोरण. तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून मटण खरेदी न करण्याचं आवाहन. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. भारतीय वेशभूषा असेल तरच मिळणार दर्शन. मंदिर समितीचा निर्णय. आणि नागपूरमध्ये भर रस्त्यात तरुणीसमोर युवकाचे अश्लील चाळे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई बघायला मिळते. संगीताच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुंबई इथे मुख्य आरोपी तस्कर संगीता गोळे हिचं बँक खातं गोठवण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या तिच्या घरातून पाव किलोच्या आसपास सोनं हे जप्त करण्यात आलंय. तर बँक खातं सुद्धा सील करण्याबरोबर ड्रग्जमधून कमवलेलं सोनं आणि 4 चाकी गाडी पोलिसांनी तपासात जप्त केलेली आहे. संगीता गोळेच्या एका खात्यावरती 5 कोटी सापडलेले असून इतर बँक खात्यांच्या आणि तिच्या कोणासोबत आर्थिक व्यवहार झाले होते याचा शोध सुद्धा सुरू आहे. पुढची महत्त्वाची बातमी येते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनामध्ये आमनेसामने आले होते. यावेळेला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार सुद्धा केला आणि याच भेटीचा फोटो आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावरती जाणाऱ्या भाविकांना आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टनं नवीन नियमावली जाहीर केली. हायकोर्टानं प्रशांत कोरटकरला नोटीस बजावली आहे. उद्या सकाळी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सोलापुरात ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावलेले आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकाला जिल्हा प्रमुख पद देण्यात आलेलं आहे. संतोष पाटील यांची जिल्हा प्रमुखपदी वर्णी लावल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात भाजप महिला आघाडी मैदानात उतरली आहे. बदनामीच्या षडयंत्रामागे नक्की कोण आहे याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते.